माझे बाळ व्यवस्थित जेवत नाही, वेळेवर झोपत नाही. सगळे सांगतात की रुटीन सेट कर, होऊन जाईल. पण रुटीन सेट करायचं कसं? हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आज तुम्हाला 15 महिन्याच्या बाळाचं दिवसभराचं रुटीन सांगणार आहे. त्याचबरोबर रुटीनचा फायदा बाळाची भूक आणि झोप सुधारण्यासाठी व्हावा म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे याबद्दलही मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तो थोडा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अविनी सकाळी 7 ते 7:30 या वेळेत उठते. उठल्यानंतर थोडा वेळ खेळते, मस्ती करते. मग आम्ही तिचा ब्रश करतो. साधारणतः 8:15ला मी तिला नाश्ता देते. हा पदार्थ घरी सर्वांसाठी बनवलेला असतो. उदाहरणार्थ पोहे, उपमा, शिरा, शेवई, सँडविच असं काहीतरी असतं. यावेळेस तिचं कमी जास्त खाणं हे आधीच्या फीडवर डिपेंड असतं. जर तिने 6 वाजता फीड घेतला असेल तर ती कमी खाते आणि जर तेच 3:30-4 वाजता घेतलं असेल तर ती व्यवस्थित नाश्ता करते. इथं फीड म्हणजे मी तिला आधी ब्रेस्ट मिल्क दिलेलं असतं. यानंतर 9:15 पर्यंत ती खेळते आणि इथे तिचा फर्स्ट नॅपचा टाइम झालेला असतो. ही नॅप तिची अर्ध्या तासापासून 1.5-2 तासापर्यंत असू शकते. म्हणजेच रात्री ती जर सारखी सारखी उठली असेल तर तिची झोप झालेली नसते आणि फर्स्ट नॅप जास्त वेळ घेते. साधारणतः 10:30 वाजता मी अविनाची मालिश करते. आता ती 1 वर्षाची झाली आहे तर कधी फक्त हात पाय डोकं यांचीच मालिश करते तर कधी पूर्ण बॉडीची करते. आता इथे ही एक गोष्ट आहे की मालिशनंतर ब्लड व्हेसल्स या रिलॅक्स ओपन झालेले असतात. त्यामुळे बाळाला जर लगेच आंघोळ घातली तर सर्दी होण्याची शक्यता असते. म्हणून मी तासभर तिला असंच सोडते आणि साधारणतः 11:30च्या आसपास मी तिला आंघोळ घालते. या मधल्या वेळेत मी तिला एखादं फ्रूट खायला देते. ते मोस्टली सफरचंद किंवा केळी हेच असतात जे की तिला खूप जास्त आवडतात. 11:30 वाजता आंघोळ घालून आवरून 12 वाजता मी तिला बाहेर खेळायला घेऊन जाते. आता इकडे अजून थंडी आहे त्यामुळे मी दुपारी नेते. कदाचित समरमध्ये सकाळी लवकर घेऊन जात जाईल. बाहेर गेल्याच्या नंतर 1 ते 1.5 तास हा आरामात जातो. अविन्याचं रुटीन सेट करताना एक गोष्ट मी इथं शिकली आहे की निसर्गाकडे आपल्या सर्वच गोष्टींची उत्तरं असतात, फक्त ती आपल्याला शोधता यायला हवीत. त्याचं असं झालं की मागे इकडे 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता. त्यामुळे तिला बाहेर नेता येत नव्हतं. ती एवढी हट्टी चिडचिडी झाली होती, वेळेवर झोपत नव्हती, व्यवस्थित जेवत नव्हती. परंतु जसाही पाऊस थांबला आम्ही तिला दररोज 2दा बाहेर न्यायला लागलो आणि त्यामुळे ड्रास्टिक चेंज झाला. ती व्यवस्थित आता जेवते, झोपते व्यवस्थित. दिवसात फक्त एका वेळेस 15 ते 20 मिनिट झोपणारी आता 2-2 तास झोपते. त्यामुळे बाळाचं रुटीन सेट करताना ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्यायला हवी. खेळून घरी येऊन फ्रेश झालं की इथे तिचा लंच टाइम झालेला असतो आणि यावेळेस तिला प्रचंड भूक लागलेली असते. मी अविन्याला आता मी पूर्णपणे घरचं जेवण द्यायला सुरुवात केली आहे. पण कधी कधी तिला ते नाही आवडत. जसं की आज आज पालकची भाजी होती, तिला आवडली नाही तर तिने नाही खाल्ली. पण अशा वेळी एक बॅकअप ऑप्शन असतो, तो म्हणजे दही आणि चपाती, जे की एनी टाईम तिला आवडतेच. दुपारच्या जेवणानंतर साधारणतः 1 ते 1.5 तास ती खेळते आणि त्यानंतर तिचा सेकंड नॅपचा टाइम होतो. यावेळेस ती खूप दमलेली असते. साधारणतः 1.5-2 तास ती चांगली झोपते आणि जेव्हा उठते त्यावेळेस मस्त फ्रेश उठते. 5च्या आसपास झोपेतून उठल्यानंतर कधी कधी ती एकटी खेळते तर कधी मी किचनमध्ये असल्यावर माझ्या मागे मागे फिरत असते. ही वेळ असते की यावेळेस मी तिला खूप वेगवेगळ्या पदार्थांच्या टेस्ट देते. जसं की पापड, फरसाण, त्याचबरोबर एक फ्रूट देखील यावेळेस असतं. ते शक्यतो द्राक्षे किंवा संत्रा असं असतं. संत्रा तिचं सगळ्या फ्रुट्समधलं फेवरेट आहे. यानंतर 7 वाजता तिची दुसऱ्यांदा पार्कमध्ये जाण्याची वेळ होते तेव्हा ती तिच्या पप्पांसोबत जाते. आल्यानंतर 8 वाजता मी तिला डिनर देते. 2 ऑप्शनमध्ये असतं, एक घरच्या जेवणाचं मॉडिफाईड व्हर्जन आणि दुसरं तिच्यासाठी वेगळं बनवलेलं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही दोघेही मोबाईल बाजूला ठेवून तिच्यासोबत टाइम स्पेंड करतो. यावेळेस तिला खेळायला खूप जास्त मजा येते. ती खेळते, नाचते, फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप जास्त झाल्यामुळे दमते. साधारणतः 9:15ला रूममधली लाईट बंद करून मी तिला फीड करते. यावेळेस मेन गोष्ट म्हणजे तिला कुठल्याही अंगाईगीताची किंवा मोबाईलवरती काही गाणं लावण्याची सवय नाही आहे. मीच फीड करताना तिला असं काहीतरी गुणगुणते, जे की तिला खूप जास्ती आवडतं. ती खुश होते आणि आता तर तिला थोडं कळायला लागलंय त्यामुळे जर मी तसं आवाज नाही केला तर ती मला आठवण करून देते. अशा प्रकारे अविन्याचा पूर्ण दिवस हा मस्त हसत खेळत मस्ती करत जातो. इथे मी तुम्हाला सांगणार आहे की तिच्या रुटीनचा फायदा मला हा तिच्या झोप आणि भूक सुधारण्यासाठी कसा झाला आणि आधी मी कोणत्या चुका करत होत्या त्या कशा सुधारल्या हे तुमच्या. नंबर 1, बाळाला भूक ही घड्याळाच्या काट्यावर नाही तर त्याच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजनुसार लागते.
फॉर एक्झाम्पल, जर बाळाने 10 वाजता स्नॅक्स खाऊन ते झोपले आणि तुम्ही 12 वाजता लंच देताय तर ते नाही खाणार. त्याऐवजी जर तुम्ही त्याला पाऊण एक तास मस्त खेळवलं तर ते 1 वाजता छान जेवण करेल. बाळाला रुटीन हे खूप आवडतं, हे रिसर्चने प्रूव्ह झालेलं आहे. परंतु हे एक्झॅक्ट वेळेनुसार आपण त्यांचं रुटीन नाही सेट करू शकत. फक्त त्यांची भूक आणि झोप हे वेळेवरती होण्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटीज ह्या खूप जास्ती गरजेच्या असतात. नंबर 3, शक्यतो बाळाच्या रुटीनमधली कुठली गोष्ट स्किप नाही करायची. त्याचा टाईम कमी जास्त झाला तरी चालेल. थोडक्यात बाळाला जर पार्कमध्ये न्यायला 15-20 मिनटं उशीर झाला तर तेवढा वेळ त्या बाळाला लवकर घरी घेऊन यायचं, जेणेकरून त्या पुढचं रुटीन डिस्टर्ब होत नाही आणि बाळाला त्या ठराविक रुटीनची सवय राहते. नंबर 4, मी बाळाला काऊ मिल्क देत नाहीये. म्हणजे मी द्यायचा ट्राय करते पण ते तिला आवडत नाहीये. तर त्याऐवजी मी तिची कॅल्शियमची गरज भरून निघण्यासाठी तिला फ्रेश दुधात दूध उकळून त्यात लिंबू पिळून तसं पनीर बनवून ते देते. किंवा तिला दही फार जास्त आवडतं, तिला दही देते मी. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे जे तीळ असतात ते तिळाची पावडर करून ठेवलेली असते ती देते, जे कॅल्शियमचा रिच सोर्स असते. तर तुम्ही देखील जर तुमचं बाळही दूध घेत नसेल तर हे पर्याय ट्राय करू शकता. आणि रात्री झोपताना बाळाला फीड केल्याच्या नंतर पाणी देणं हे मस्ट आहे, ज्यामुळे बाळाच्या दातांचं आरोग्य सुरुवातीपासूनच चांगलं राहतं. नंबर 5, जर तुमच्या बाळाची रात्रीची झोप खूपच डिस्टर्बिंग असेल किंवा ते लवकर झोपत नसेल तर तुम्ही झोपण्याच्या तासभर आधी त्याला कोमट पाण्याने स्पॉन्जिंग करू शकता. मी आधी अविन्याला करायचे, परंतु आता ती वेळेत झोपते त्यामुळे ते मी सध्या बंद केलंय. परंतु स्पॉन्जिंग हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे बाळाची क्वालिटी ऑफ स्लीप खरंच सुधारते. नंबर 6, बाळाच्या झोपेच्या वेळेच्या अर्धा तास आधीपासून त्याच्या आसपासचं वातावरण हे थोडंसं शांत ठेवायचं. एखाद्या अंगाई गीताची सवय असेल तर ते लावायचं, पण शक्यतो म्युझिक ऐकायला येईल आणि स्क्रीन दिसणार नाही असं केलं तर बेटर. रोजच्या अशा ठराविक रुटीनमुळे काय होतं की बाळाच्या मेंदूला सिग्नल जातो की येस, आता आपल्याला झोपायचंय. आजच्या व्हिडिओबद्दल तुमचे काही सजेशन्स किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय.